मित्रांनो, भारताची न्यायव्यवस्था बदलून टाकणाऱ्या के.एम. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यातील पुढच्या एपिसोडमध्ये आज मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्युरीचं सिलेक्शन ते आता होणार होतं। आता ज्युरी सिलेक्शन पासून आपण या कहाणीची पुढची सुरुवात करूया। या केसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर जस्टिस आर.बी. मेहता यांच्या न्यायालयासमोर हा खटला चालवला जाणार होता आणि त्यामध्ये 9 ज्युरी मेंबर्स सिलेक्ट करायचे होते। तर हे 9 ज्युरी मेंबर्स प्रॉसिक्युशन तसेच डिफेन्स या दोघांच्याही संमतीने एक डिस्कशन आणि त्याच्यात बरेचसे इंटरव्ह्यूज वगैरे घेतले जातात, ॲप्लिकेशन्स मागवले जातात लोकांकडून आणि असे 9 ज्युरी मेंबर्स सिलेक्ट केले गेले होते। त्यामध्ये 5 हिंदू होते, 2 पारसी होते, 1 ख्रिश्चन आणि 1 अँग्लो इंडियन असं पॅनल सेट झालं होतं ज्युरीचं आणि खटल्याला सुरुवात होणार होती। नानावटी यांनी नॉन गिल्टी प्लीड केलं होतं आणि तिथून पुढे प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स सुरू होणार होता। प्रॉसिक्युशन तर्फे पुरावा, सरकार पक्षातर्फे जो पुरावा देण्यात आला त्यामध्ये तेच त्याच्या घरचे नोकर, त्याची बहीण जो की प्रेम आहुजा ज्याची डेथ झाली होती, त्याचा खून झाला होता, त्याची बहीण, त्याचे नोकर यांचं साक्ष नोंदवण्यात आली। त्यामुळे या केसला जी कलाटणी मिळाली ती आरोपीनं जे त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं कोर्टासमोर त्यावेळी या केसचा खरा टर्निंग पॉइंट आला होता। परंतु एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये एक आहे की ब्लिट्स नावाचं जे काही न्यूजपेपर होतं ज्याच्याबद्दल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यांनी मोहीम छेडली होती, त्या ब्लिट्स नावाच्या न्यूजपेपरमध्ये ह्या मृत जो व्हिक्टिम होता, डिसीज जो होता, प्रेम आहुजा आणि नानावटी यांची पत्नी सिल्विया या दोघांचे अनेक फोटो वेगवेगळ्या पार्टीज वगैरे मध्ये ते एकमेकांना भेटायचे त्यावेळेसचे अनेक फोटो हे या ब्लिट्स पेपरच्या फ्रंट पेजवरती छापण्यात आले होते आणि त्याच्यावरती एक अशी एक टायटल म्हणतो ना आपण एखाद्या आर्टिकलचं टायटल, मथळा, मराठीमध्ये त्याला मथळा म्हणतात। तो मथळा असा होता, लव्ह ऑर लस्ट, हु वॉज प्रेम आहुजा, आणि याचंच मराठी भाषांतर येतं कारण ते मराठीमध्ये पण प्रसिद्ध व्हायचं, प्रेम की वासना, कोण होता प्रेम आहुजा, अशा टायटलचं एक आर्टिकल ही न्यूज त्याच्यामध्ये छापण्यात आली। सगळ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुरू झाली, अगदी देशभरामध्ये सुद्धा याची चर्चा सुरू झाली की हा प्रेम आहुजा नेमका आहे तरी कोण, त्याचं खरंच सिल्वियावर प्रेम होतं की त्याच्या मनात वासना होती, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। आणि ह्या गोष्टी याला म्हटलं जातं मीडिया ट्रायल। आणि ह्या सगळ्या गोष्टी हे जे आर्टिकल्स वगैरे छापले जात होते त्यामुळे लोकांची जी सिंपॅथी होती ती नानावटीच्या बाजूने झुकायला लागली होती। आणि अशातच नानावटीचं कोर्टातलं स्टेटमेंट हे या केसचा टर्निंग पॉइंट होणार होतं। तर नानावटीला ज्यावेळेस हे विचारण्यात आलं त्याने त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना जी काही माहिती दिली ती अशी होती, हो 27 एप्रिल 1959 रोजी त्याला त्याच्या पत्नीचं आणि प्रेम आहुजाचं जे काही अफेअर आहे त्याच्याबद्दल त्याच्या पत्नीने सांगितलं। त्यानंतर त्याला राग आला, त्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलांना थिएटरमध्ये फिल्म पाहण्यासाठी बसवलं। तिथून तो आपल्या नेव्हीच्या डेकवरती गेलेला होता आणि तिथं त्याने एक रिव्हॉल्वर इश्यू करून घेतलं होतं। तर ते रिव्हॉल्वर त्यांनी इश्यू केलं आणि एका बंद लिफाफ्यामध्ये ते रिव्हॉल्वर टाकलं आणि तिथून तो प्रेम आहुजाच्या घरी गेला। आणि तिथे नेमकं काय घडलं हे त्याला विचारल्यानंतर जे उत्तर नानावटीने दिले ना त्यांनी ही केस फिरली। नानावटी असं म्हणाले की मी तिथे गेलो, प्रेम आहुजाला मी विचारलं की तुझं सिल्वियावर खरंच प्रेम आहे का, आणि जर तसं असेल तर तू तिच्याशी लग्न करशील का आणि माझ्या मुलांची तू काळजी घेशील का, हे विचारल्यानंतर पुढे प्रेम आहुजा काय बोलला याचं उत्तर त्याने असं दिलं होतं की मी कैक मुलींसोबत, बायकांसोबत अफेअर्स करेन, काही बायकांशी माझे संबंध येतील, मग काही त्या प्रत्येक स्त्रीसोबत मी लग्न करत बसू का, असं उत्तर दिलं। ही गोष्ट नानावटी यांनी कोर्टात सांगितली आणि यानंतर ज्युरीज लोकही एकदम शॉक झाले, कोर्टातले लोकही शॉक झाले। आणि नंतर ब्लिट्सने जी मोहीम चालवली होती त्यांनी त्यांची नेक्स्ट डेची जी हेडलाईन होती ती अशी दिली होती, थोडंसं अनपार्लियामेंटरी वाटेल बट जी जशीच्या तशी त्या पेपरची जी न्यूजपेपर कटिंग आहे त्याच्यामध्ये जो टायटल वापरला गेला तोच मथळा मी तुम्हाला इथे सांगणार आहे, आय विल नेव्हर मॅरी एव्हरी वुमन आय लिव्ह विथ।
आणि हे असंच्या तसं त्याच्यामध्ये वापरण्यात आला होता शब्द. आणि यामुळं तर प्रेम आहुजाबद्दल पब्लिकच्या मनामध्ये एवढी चीड उत्पन्न झाली आणि लोकांना असं वाटायला लागलं होतं की बरं झालं प्रेम आहुजा नावाचा राक्षस ह्या नानावटी नावाच्या रामाने मारून टाकला, ज्याची सीतेवर वाईट नजर आहे, किंवा अशा प्रकारच्या चर्चा लोकांच्या मध्ये व्हायला लागल्या होत्या. आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला की ज्युरीजवरतीही याचा खूप मोठा परिणाम झाला होता. अर्थात आतापर्यंत ते जे स्टेटमेंट सांगितलं ते अर्धच होतं. त्याच्या पुढे काय झालं, प्रेम आहुजाचं असं उत्तर आल्याच्या नंतर नानावटी यांना अर्थातच राग आला आणि त्यांनी ते त्याच्या अंगावर धावून गेले. धावून गेल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमध्ये त्या गडबडीतच पिस्तल उचललं गेलं. प्रेम आहुजाने ते पिस्तल उचललं होतं आणि त्यानंतर बाचाबाचीमध्येच ऍक्सिडेंटली गोळ्या चालवल्या गेल्या आणि त्यात प्रेम आहुजाचा मृत्यू झाला, असं स्टेटमेंट आलं. मग आता हे खरंच ऍक्सिडेंटली गोळ्या चालवल्या गेल्या होत्या की की नानावटी यांनी खरंच विचार करून त्याच्यावरती गोळ्या, प्लॅनिंग करून गोळ्या चालवल्या होत्या, असा एक ट्विस्ट या केसमध्ये आला होता. आणि या केसमध्ये पुढची जी विटनेस होती ती डिफेन्स तर्फे विटनेस आली होती सिल्विया नानावटी. आणि सिल्विया नानावटी यांनी असं सांगितलं की प्रेम आहुजाने फक्त मला माझा वापर करून घेतला आणि लग्न करायचा विचार अगोदर स्वप्न दाखवली आणि नंतर लग्न करण्यासाठी ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी नेहमी तो विषय टाळला. म्हणजे याचा अर्थ प्रेम आहुजाच हा किती नालायक माणूस आहे, एक स्त्री लंपट आहे, वुमनायझर टाईप ऑफ पर्सन आहे, अशा प्रकारचे त्याची इमेज तयार करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. परंतु ज्यावेळेस याची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची होती तर सिल्विया जी आहे, सिल्विया ही एक ब्रिटिश नागरिक आहे, ती काय भारतीय नव्हती, ती इंग्लिशमध्येच बोलायची. आणि पब्लिक प्रॉसिक्युटर त्रिवेदी जे होते त्यांचं इंग्रजी काही एवढं खास नव्हतं. आणि मग त्यावेळी जसं की महाभारतामध्ये श्रीकृष्णाने एकदा शस्त्र उचललंय तसंच एक श्रीकृष्ण म्हणजे महाभारतामध्ये भीष्म पितामह यांना मारण्यासाठी शस्त्र उचललं होतं. अर्थात ती वेळ पुढे आली नव्हती, पण तेवढ्या थोड्या क्षणासाठी का असेना, पण इथे पण या महाभारतातही या श्रीकृष्णाला शस्त्र उचलावं लागलं आणि थोडंसं केसमध्ये एक क्रॉस एक्झामिनेशन घ्यावी लागली ती. आणि त्या इंग्रजी भाषेच्या प्रॉब्लेममुळं असिस्ट टू पीपी असलेल्या राम जेठमलानी सरांना क्रॉस एक्झामिनेशनची परवानगी, सिल्वियाच्या क्रॉस एक्झामिनेशनची परवानगी जस्टिस मेहता यांनी दिली होती. आता त्यावेळी राम जेठमलानी यांनी सिल्वियाला काही लव्ह लेटर्स दाखवले, जे प्रेम आहुजा आणि सिल्विया यांनी एकमेकांना लिहिलेली लव्ह लेटर्स. आणि त्यांनी सांगितलं की हे तुमचेच लव्ह लेटर्स आहेत का? तिने हो म्हणून सांगितलं होतं. आता राम जेठमलानी यांनी श्रीकृष्णासारखीच अशी एक चाल चालली परत. जसं श्रीकृष्ण सूर्यास्त होत नाही म्हणून सुदर्शन चक्राने सूर्यच झाकून टाकतो, ह्या अशा काही लीला कृष्णाच्या आहेत, तशीच एक लीला राम जेठमलानी म्हणजे या कृष्णाने इथे केली. त्यांनी ते पत्र वाचायला घेतलं आणि डोळ्यावरचा चष्मा काढला आणि ऍक्सिडेंटली चष्मा खाली पडला आणि चष्मा फुटला. आणि राम जेठमलानी म्हणले सॉरी माझा चष्मा पडलाय, फुटलाय, सिल्विया विल यू प्लीज रीड आउट दिस फॉर मी. त्यांनी सिल्वियाला तिचे प्रेमपत्र वाचायला सांगितले. अक्षरशः त्या प्रेमपत्रामध्ये ह्याचं हे जे काही कृष्ण लीला केली होती ना, याचं कारण हे होतं की स्वतःची प्रेमपत्र स्वतः ज्यावेळेस एक व्यक्ती वाचते तर त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या इमोशन्स दिसतात आणि त्या इमोशन्सने जे कोणी 9 ज्युरीज होते ना त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न आणि आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न त्यावेळी असा केला जायचा. आणि सिल्वियानं अक्षरशः ते पत्र वाचताना ती कोर्टात म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि त्यावरून एक गोष्ट अशी वाटायला लागली होती, खरंच प्रेम आहुजा तिच्यावरती प्रेम करत होता, त्याचा तर लग्न करायची इरादा पण होता. आणि हा महत्वाचा टर्निंग पॉईंट या केसचा होता. आणि एवढ्यापुरतेच राम जेठमलानी या केसमध्ये क्रॉस एक्झामिनेशनसाठी आलेले होते. आता एव्हिडन्स दोन्ही बाजूंचा संपला, फॉरेन्सिकचा रिपोर्ट पण कोर्टामध्ये आला, नंतर फायनल आर्ग्युमेंट्स दोघांचेही झाले, दोन्ही बाजूंचे. आणि यात 2 महत्वाच्या गोष्टी, आणखी एक आर्ग्युमेंटच्या अगोदर 2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. त्रिवेदी हे एकदा टॉवेल लावूनच कोर्टात आले होते, कारण ज्यावेळी असं सांगितलं गेलं की त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, तो आंघोळ करून बाहेर आला होता, अंगावर फक्त टॉवेल होता, बाचाबाची झाली, त्याचा टॉवेल का नाही पडला, याच्यासाठी ही गोष्ट केली. अक्षरशः ज्युरीजला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून एका मेलेल्या माणसाची जी खोपडी असते, स्कल सुद्धा घेऊन आले होते. त्यांनी सांगत होते की बघा हा प्रेम आहुजा आहे, याला न्याय पाहिजे, हा काही वेळापूर्वी जिवंत होता. ह्या अशा गोष्टी करून जे ज्युरीजला इमोशनल करण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न प्रॉसिक्युशन कडूनही झाला आणि डिफेन्स कडूनही झाला. फायनली आर्ग्युमेंट्स झाले. आर्ग्युमेंट्स झाल्याच्या नंतर जजमेंटचा दिवस आला
आणि जजमेंटमध्ये 9 ज्युरीजचा काय निर्णय होणार होता त्यांनी आपापसात चर्चा केली आणि 9 पैकी 8 ज्युरीजनी असं सांगितलं की कावस मानेकशॉ नानावटी इज नॉट गिल्टी, तो निर्दोष आहे. 8 ज्युरीजचं असं म्हणणं होतं आणि 1 ज्युरीनी त्याला गिल्टी सांगितलं होतं की तो दोषी आहे. आता अर्थातच ज्युरीचा निर्णय आलेला होता. कोर्टाच्या बाहेर अक्षरशः जल्लोष, सगळ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात टाळ्या शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली होती आणि एक पारसी व्यक्ती बाहेर येऊन तर मोठ्याने ओरडले, आपणो कावस छुटी गयो. हे पारसी भाषेमध्ये आपला कावस सुटला. हे सगळं काही झालं. कावसला ज्युरीजने निर्दोष सांगितलं, त्यांचा निर्णय दिला. पण कहाणी में ट्विस्ट अभी बाकी आहे. अजून भरपूर काही व्हायचं राहिलं होतं. गोष्ट इथंच संपलेली नाहीये आणि तो काय ट्विस्ट होता हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ पहा. तोपर्यंत नमस्कार आणि जाता जाता एकच सांगेन, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.